करायचं का? भ्रष्ट महानगरपालिकेचा भ्रष्ट महानगरपालिकेचा बरेच लोक आपल्याला ट्रॅफिक खड्ड्यात गेले अरे आयुक्ताचे करायचं का? गेले कोटी गेले आयुक्ताचे करायचं का? भ्रष्ट महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांच्या गेले कोटी गेले भ्रष्ट अधिकाऱ्यांचा खड्ड्यात गेले आयुक्तांचे करायचं का? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचं का? या महानगरपालिकेचं करायचं का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आयुक्ताचं करायचं का? आयुक्ताचं करायचं का? त्रास होतो. आम्ही इकडे टॅक्स भरतोय आणि आम्हाला खड्ड्यातून जायला लागते. मुंबई महानगर आपली जी महानगरपालिका आहे, पालघर जिल्हा मुंबईमध्ये घोषित झालेलं आहे, तरी यांची हालत बघा काय. महानगरपालिकेमध्ये गेलो तर बोलतो हा रस्ता आमच्याकडे नाही, PW कडे आहे. PW कडे गेल्यावर बोलतात हा रस्ता हायवे पासून इथपर्यंत महानगरपालिकेकडे आहे. हे आम्हाला घरा फिरवतोय. ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? तर सर्वांनी रस्त्यावर उतरा. नागरिकांना पण आवाहन करतो की तुम्ही रस्त्यावर उतरा, कारण की हा प्रश्न माणसाचा नाही आहे, तर सर्वांचा आहे. रिक्षा चालकांना पण रिक्षांचा किती त्रास होतो, आम जाणाऱ्या पब्लिकला त्रास होतोय. महाराष्ट्र निर्माण सेनेचा रिक्षासाठी आणि पक्षासाठी मंचासाठी केलेलं नाही, हे सामान्य जनतेसाठी केलेलं आहे. तेव्हा सर्व रिक्षावाले जास्तीत जास्त लोकांनी एकत्र या. खड्डे आणि खड्ड्यात असं की रस्त्यात खड्डे हे आधुनिक कोणाला माहिती पडलेलं नाही. ही भ्रष्ट नगरपालिका आहे, याचा सगळ्यांनी जाब विचारा. सेना आणि नालासोपारा शहराच्या आमच्या महिला भगिनी पण चांगल्या संख्येमध्ये उपस्थित आहे. आज नालासोपारा शहराची एकदम बिकट अवस्था आहे. आम्ही टॅक्स भरून पण रस्त्यांची हालत खराब आहे. आज महानगरपालिका नुसती दिशाभूल करते. ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? स्थानिक लोकांनी पण या मोर्चामध्ये सामील व्हा. रिक्षा चालकांना पण आवाहन करतो, तुम्ही पण सामील व्हा. तुम्हाला पण महाराष्ट्र निर्माण सेनेचा हे आज आपलं आंदोलन संख्येमध्ये लोक उभी आहेत, जमा झालेली आहेत. महिला भगिनीचे पण आभारी आहे, तसंच पोलीस प्रशासनाचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला या आंदोलनासाठी परवानगी दिलेली आहे. खाली बसू दे.